रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला राम 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 सीता राम 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 सीता राम राम. मी स्वाती. मी अभिराव. मी गौरव. मी मनीषा. ती नाही म्हणाली ती ओढा. ब्लॉग विथ स्वाती मुसाळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आमचं स्ट्रगल बघू शकता आता तुम्ही एका बेंडकोळीला बाहेर काढण्यासाठी. तर काय माहिती इथं आम्ही राहायला आलं तेव्हापासून अशा 4-5 बेंडकोळ तर घरात इकडं तिकडं असतातच. म्हणजे त्यांना कितीदाही काढलं ते येणार म्हणजे येणार. कुठून येतात त्यांनाच माहिती. तर आता आम्ही दोघींना वॅक्स करायला घेतलं होतं. तितक्यात आता विंडो काढायची म्हणलं की इथं बेंडकोळ दिसली आणि तिला बाहेर काढायचं होतं. कारण इकडून छान सनलाईट येते. आम्हाला व्हिडिओ घ्यायचा होता आणि जर विंडो लावून टाकलं तर मग व्हिडिओ काही छान येणार नाही. तेच आमचं स्ट्रगल चालू होतं की त्या बेंडकोळीला बाहेर कसं काढायचं. तू बघ बघ ना केलं का त्या विंडोला तिकडं बघ ना. ती विंडो ओढा आहे म्हणाल ती नाही म्हणाली ती ओढा कशी बाई आहे तिथे जाई ना गेल्या मग काय करणार. जाऊ ना मग तिकडे तोंड इकडे काय आहे इकडे जा तिथे जाई ना गेले तो गेली इकडे उडाली. आता काढले की डायरेक्ट गावावर पडते सर. काढू नका काढू जाय ना बाई ते दोन्हीच्या अरे तिचा मर्डर काउंट करायला हवे. गेली का नाही गेली का ए जागी का. अरे ती चमदून जात आहे मग जाई ना गेली काय करणार. थोडं थांबा पाय आहे तिचं थांबा आहे पाय लावू नका. हा 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 आहे पडली. शेवटी त्या बेंडकोळीला बाहेर काढलं पण आमचा मूड चेंज झाला. आता वॅक्स करायची नाही म्हणलं कारण इतका टाइम यामध्ये गेला होता. आम्हाला जायचं होतं बाहेर. भैया बाहेर गेले होते जाऊन आले होते. तुम्हाला जायचं तर जाऊन या बोलले. मग कुठं जाण्याच्या अगोदर मस्त असा चहा पिला आणि आता निघावं म्हणलं. आम्हाला जायचं होतं झुडिओ आणि स्टाईल युनियन आदिलाबादमध्ये नवीन आलंय. तर स्टाईल युनियनमध्ये काय नवीन आहे ते बघायला आम्हाला जायचं होतं. पण त्या अगोदर इथं लेकरांचा मस्का बघू शकता तुम्ही. शॉपला जायला चॉकलेट घ्यायला. पैसे कोण द्यायले तुला. तू. मी द्यायले. कोण म्हणलं मम्मा म्हणली तसं. नाही तुम्ही. मी कधी म्हणले मी पण नाही म्हणले. आताच म्हणलं. आता नाही तू याच्या आधी आला होता ना तेव्हा पण म्हणू लागता ना. मी कधी म्हणले तुला की मी देते पैसे तू जाऊन चॉकलेट आण म्हणा ना काही पण का. गरम आहे उन्हात खेळायले म्हणून येऊन मस्का लावला होता की आम्हाला चॉकलेट आणायचे. जवळच एक शॉप आहे तिथून जाऊन आणतो म्हणून. तर म्हणलं चॉकलेट नाही बिस्किटच आणा म्हणजे दूध बिस्किट खा तुम्ही आराम होसाल. तर इथं मग यांचं बिस्किट वगैरे खाणं चाललेलं आहे. आता गौरवला आणि डुग्गूला घेऊन आम्ही जाणार आहोत आणि मोठ्या दोघांना घरीच ठेवणार आहोत. तर आम्ही रेडी झालोत लेकरांनाही रेडी केलंय आणि हेही मस्त आता खाल्लेत काही टेन्शन नाही. हाय मी स्वाती. मी अभिराव. मी गौरव. मी मनीषा आणि आमच्या फॅमिली ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्वागत करा अभि स्वागत. तर आम्ही चाललो कुठं कुठं काय झालं डुग्गू उठा उठा गौरव त्याला लागलं आबला छू कर. कुणाकडे फेकतो. बाय प्रणू बाय गौरव बाय बाय मनू बाय. हेअरस्टाईल वा 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 बाय बाय बेटा.
छान छान. आदिलाबादमध्ये ना एकदम गावाकडे कसं वातावरण असतं, माती वगैरे खेळणं लेकरांचं सेम तसं आहे. कारण घराच्या बाहेरच निघलं की मस्त सावली असती, तिथं भरपूर माती वगैरे लेकरांचं भरपूर खेळणं असतं. तर खेळता खेळता प्रणू थोडंसं काट्यात पडला होता. मग प्रणू दादू सोबत सौरभनं आंघोळ केली. आईनं दोघांना आंघोळ घातले आणि त्यांची हेअरस्टाईल किती छान केली होती बघा. आणि आम्ही दोघी बाहेर निघलो आणि या रोडवर यांचं असं चाललेलं आहे. मग ऑटो करून इथपर्यंत पोहोचलो. आता आम्हाला जायचंय स्टाईल युनियनमध्ये आधी, कारण झुडिओमध्ये 1-2 वेळेस आम्ही अगोदर आलो होतो म्हणून झुडिओची आयडिया होती. पण स्टाईल युनियन आता नवीन आलंय तर बघूया मग इथं नवीन काय काय आहे. तर आम्हाला मेन म्हणजे आज लेकरांना स्लीवलेस टी शर्ट्स घ्यायचे होते आणि शॉर्ट्स घ्यायचे होते, कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे. तर बघूया म्हणलं कशा आहेत काय, आणि काही आवडलं असतं मग स्वतःसाठी घेता येईल. गुढीपाडव्याच्या दिवशी ना माझा फोन खाली पडला, म्हणजे लेकरांच्या हाताने चार्जिंग लावलेला होता आणि त्यांनी ते स्टूल ओढला की फोन खाली पडला. आत्तापर्यंत कितीदा तरी तो फोन पडलाय, पण आत्तापर्यंत त्याला काहीच झालं नव्हतं. पण शेवटी तो फुटला आणि त्याचा फ्रंटनं बिलकुल व्यवस्थित आता फोटोज व्हिडिओज येत नाही आहेत. तर बॅक कॅमेराने थोडंसं ब्लर वाटत आहे आता. तर आमचं स्ट्रगल चालू होतं. काही क्लिप्स मग ताईच्या फोनमध्ये घेतल्या, पण ताईच्या फोनमध्ये व्हिडिओज तितके खास येत नाहीत. जसे का असे ना मग माझ्याच फोनमध्ये घेतलं. आणि इथं ना कुर्तीची इतकी जास्त व्हरायटी होती ना, खूप जास्त, इतके सुंदर सुंदर कलर्स, प्रिंट वगैरे. पण तुम्ही हातातच घेऊन राहायचे. या मोठ्या साईजमध्ये बॅग इतक्या सुंदर होत्या ना, खूपच छान, म्हणजे क्लॉथच्या होत्या अजून. आणि त्याचे बेल्ट वगैरे एकदम खालून लावलेले होते, म्हणजे तुटायचं काही टेन्शनच नव्हतं. आणि सामान तर इतकं जास्त बसणार होतं आणि त्याही ऑफरमध्ये होत्या. तर मग म्हणलं बघूया, शेवटी घ्यायचा विचार करूया. आणि ज्वेलरी तर इतकी सुंदर होती खरंच, ब्रासलेट, बँगल्स वगैरे तर एकदम नंबर 1 होतं. पण त्याचा रेट इतका जास्त होता ना, म्हणजे क्वालिटीच्या मानानं रेट असणारच, पण खरंच खूपच सुंदर, म्हणजे खूप सुंदर होती ज्वेलरी. ओय इकडे बघा, काय आहे ते, काय आहे हे, काय हे काय ऑस्ट्रिच आहे. पण हे ऑस्ट्रिच कशासाठी दिलंय बेटा, हे ऑस्ट्रिच दाखवा दाखवा दाखवा, सोडा सोडा बघू दादी, ऑस्ट्रिच बघू द्या. डायमंड आहे तिथं. उडू शकते का ऑस्ट्रिच, उडू शकणार. ते आवडलं का डायमंड तुम्हाला. सोडा 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 ते. मग ताईने इथं 1-2-3 कुर्तीज ट्राय केल्या, एकदम छान वाटत होत्या. त्याचे प्रिंट वगैरे फ्लोरल प्रिंट होत्या काही, आणि काहीवर अशी एम्ब्रॉयडरी असल्यासारखं होतं. आणि 500ला 400ला त्या कुर्तीज एकदम मस्त होत्या, आवडल्या त्या. चला मग त्यानंतर आता जे काही घेतलं ते घेतलं, आणि लेकरांना टी शर्ट्स वगैरे पण घेतले होते स्लीवलेस. ते व्हिडिओमध्ये क्लिप घेतली नाही बहुतेक. तर मग असं सगळं घेऊन बिलिंगच्या इथं थोडासा गोंधळ झाला होता. 10-15 मिनिट तर आमचे यातच गेले होते, कारण ताईचं ना स्कॅनच होत नव्हतं. तोपर्यंत इकडं लेकरांसोबत मी टाईमपास केला. आणि त्यानंतर मग आम्ही आलो झुडिओमध्ये, कारण स्टाईल युनियन आणि झुडिओ आजूबाजूला शेजारीच आहेत. तर मग झुडिओमध्ये आलो. तर झुडिओमध्ये ट्रेडिशनल व्हरायटी तितकी नव्हती, तर वेस्टर्नमध्ये खूप जास्त व्हरायटी होती. पण आम्हाला थोडंसं ट्रेडिशनलमध्ये जर सेट भेटला तर बघायचा होता, ते काही नव्हता. आणि जीन्स बघायचे होते एक तेही नव्हते, कारण जीन्समध्ये तर बिलकुलच व्हरायटी नव्हती. म्हणजे 10-1 असे लावून असतील, बस झालं. तर तेही आवडले नाही, मग आम्ही कॅन्सल केलं, घेतलं नाही लेकरांसाठी. मग
स्टाईल युनियनमध्ये स्लीवलेसमध्ये आम्ही एक एक घेतले होते, कारण तिथं पण कलर्स वगैरे नव्हते. तर म्हणलं झुडिओमध्ये असतील म्हणून मग तिथं जास्त घेतलं नाही, एक एकच घेऊन इकडं आलो. पण झुडिओमध्ये बिलकुलच काही नव्हतं. लेकरांचे तर बिलकुल स्लीवलेस अजून आलेच नव्हते. मग आम्हीच एक दोन असे ट्राय करून बघितले, तेही काही व्यवस्थित वाटलं नाही. ताईला एक व्हाईट कलरचा प्लाझो घ्यायचा होता, मग ते घेतला. 2-3 प्रकारचे म्हणजे प्लाझोमध्ये व्हरायटी होती, तर प्लाझो असे 2-3 प्रकारचे ट्राय केले. त्यातला एक आवडला, मग एक घेतला. आणि कुठेही गेलं की लेकरांची अशी मस्ती तर असणारच. स्टाईल युनियनमधून झुडिओमध्ये आलं ना, तेव्हापासून या दोघांचं चाललेलं होतं की भूक लागली मम्मा, भूक लागली. म्हणजे लेकरांनी बरोबर शिकले की आता बाहेर निघलं की म्हणायचं की भूक लागली. ते लागू की नको लागू, कारण बाहेर मग काहीतरी खायला मिळेल ना, तर त्यांना खायचं होतं फ्रेंच फ्राईज. तर फ्रेंच फ्राईज खाऊत म्हणत होते. पण वेळ बिलकुल नव्हता. तुम्हाला दिसत असेल आता 6:30 असे वाजले होते आणि झुडिओच्या समोरच इथं शुगरकेन ज्यूस होतं. म्हणलं ते प्या आणि लेकरांना पण घरी आईबाबांना सगळ्यांना घेऊन जाऊया. तर मग आम्ही सगळ्यांनी तिथं पिलं आणि घरी सगळे होते, सगळ्यांसाठी पार्सल घेतलं आणि आता आम्ही निघालो. थोडंसं आमचं घर साईडला असल्यामुळं ना, ऑटोचे चार्जेस ते इतके जास्त लागतात आणि असं इव्हनिंग टाईमला, नाईट टाईमला जर जायचं म्हणलं की डायरेक्ट तो ऑटोवाला 100 रुपयेच म्हणतो. घरी यायला भरपूर उशीर झाला होता, पण आईनं इथं भात आणि भाजी करून ठेवली होती. मग आलं की पीठ चुरून आमचं चपात्या टाकणं चाललेलं होतं आणि मी स्टाईल युनियनमधून इयरिंग घेतले होते, कारण मला ना लॉकवाले इयरिंगच घालायला आवडतात आणि तसे भेटतच नव्हते. भेटले तरी त्याचा कलर जात होता. तर आता गोल्डचेच करायचा विचार आहे, पण ते कधी होईल काय माहिती. म्हणलं घेऊया. तर एक एक इयरिंग मला 300ला पडलं आहे तिथं स्टाईल युनियनमध्ये. आणि जे बँगल्स वगैरे तुम्हाला दाखवले ना, एकेकाचा रेट म्हणजे एक बँगलचा सेट 600, 800, 400 असे रेट होते. पण त्याची क्वालिटी खरंच खूप सुंदर होती. पण आपल्याला एकदम तितके पैसे एवढ्या छोट्या वस्तूला टाकायला आवडत नाही, किंवा खूप महाग चाललं आहे असं वाटतं आपल्याला, त्याची क्वालिटी असो की नसो. तर हे 300ला इयरिंग पडलेत. आता काय माहिती किती दिवस जातील आणि त्याचं पॉलिश राहील का जाईल, आता बघूयात. जर छान टिकले ना, मग नेक्स्ट टाईम तिथून घेता येईल. मग घरी आल्याच्या नंतर सगळ्यांना शुगरकेन ज्यूस वगैरे प्यायला दिला आणि भैया आमच्यासाठी थांबले होते, कारण प्रणूला आणि सौरभला कटिंगला नेणार होते. आणि भैयाचं म्हणणं होतं की सौरभची कशी करायची कटिंग, कारण सौरभचे केस थोडेसे वाढवलेत आम्ही, की थोडंसं वेगळी स्टाईल करावं म्हणून. पण जी स्टाईल आम्हाला करायची आहे त्यासाठी अजून वाढू द्यावं लागतील. पण आत्ता उन्हाळा चालू आहे आणि तोही चिडचिड करत आहे की कटिंग करूया म्हणून. पण नेहमी आमचं असंच होतं, त्याचे केस वाढवतो आम्ही आणि अंधपुरीला गेल्याच्यानंतर पप्पा तरी त्याची कटिंग करून आणतात, किंवा इकडं आदिलाबाद आल्याच्यानंतर त्याची कटिंग होऊन जाती. म्हणजे आम्हाला जशी कटिंग करायची आहे त्याची तशी हेअरस्टाईल अजूनही झाली नाही करणं, कारण त्याचे वाढवून असे चांगले वाढले समजा, त्यानंतर कुठंतरी जाण्यात येतं आणि त्याची कटिंग करण्यात येतं. की पप्पा तर अंधपुरीला गेल्यावर म्हणतात किती वेडासारखं दिसायला येतो, त्याची कटिंग करून आणतात म्हणजे आणतात. आत्तापासून लेकराला तेवढं केसाचं ओझं नको, त्यांचं असं चाललेलं असतं. तर यावेळेसही सौरभचं तसंच झालं. आदिलाबाद आल्याच्यानंतर मग त्याचे चांगलेच वाढवले होते, पण भैया म्हणले चला यांना कटिंगला नेतो, मला स्टाईल सांग की त्याला कशी करायची आहे. फोटो दाखवला होता, पण तो कटिंगवाला म्हणला की अजून वाढू द्यावं लागते तेव्हा अशी कटिंग जमती. तर मग वरचे तेवढे चांगले राहू दिले त्याचे आणि साईडचे कट करून टाकले. तर बघू शकता अशा प्रकारे सौरभची कटिंग झाली. तर अशी दिसत होती. तर छानच वाटत होता तो अशा कटिंगमध्येही. आणि लेकरांना मग जेवू वगैरे घातलं आणि सगळं झालं, पण यांची मस्ती काही संपत नव्हती. नंतर यांची मस्ती चालू झाली बाबांसोबत. आजोबा नातवांचा मस्त असा डान्स झाला. रडू नको बाळा मी पाण्याला जाते ह्याच्यावर, हे चौघं मस्त बेडवर म्हणत होते आणि खाली बाबा त्यांच्यासोबत डान्स करत होते. चांदीचा तुला खेळायला देते, चांदीचा तुला खेळायला देते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाण्याला रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, लोण्याचा गोळा. या सगळ्यांचा धिंगाणा तर बघितला असेल. बाबांकडून इतका खेळून घेत होते हे,
हे चौघं आणि बाबा खाली. मस्त सगळ्यांचा डान्स चालू होता आणि नंतर हनुमान चालीसा वगैरे भजन म्हणून घेतलं. आणि चला मग माझ्या व्हिडिओचा शेवट करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. कसा वाटला हा व्हिडिओ कॉमेंटमध्ये सांगा आणि आमच्या फॅमिलीला असंच सपोर्ट करा. बाय. सीताराम राम राम 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 सीताराम